आणि नंतर आपण आलो होतो ॲरेच्या चॅप्टरकडे. तिथे ॲरेचं इंट्रोडक्शन बघितलं, एक्झाम्पल बघितलं. वन डायमेन्शनल आणि मल्टी डायमेन्शनल ॲरे म्हणजे काय ते फक्त मी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं. त्यांना पण वन डायमेन्शनल ॲरे डिस्कस करायला घेतला होता. त्याचा मेमरीमध्ये रिप्रेझेंट कसं करतात ते आता आपण बघणार आहोत आज, बरोबर? हम्म. तर इथे आपण येऊन पोहोचलेलो आहोत मेमरी रिप्रेझेंटेशन ऑफ वन डायमेन्शनल ॲरे मध्ये. इन वन डायमेन्शनल ॲरे द डेटा इज स्टोअर्ड इन कॉन्सिक्युटिव्ह मेमरी लोकेशन. कॉन्सिक्युटिव्ह मेमरी लोकेशन म्हणजे काय, तर सलगच्या मेमरी लोकेशन्समध्ये डेटा स्टोअर्ड असतो. फॉर एक्झाम्पल आता आपण मायक्रो प्रोसेसर स्टडी केलेला आहे. मग त्याच्या भाषेत बोलायचं झालं तर 2000 ह्या मेमरी लोकेशनला जर आपण एखादा नंबर म्हणजे पहिला नंबर त्याचा बेस ऍड्रेस स्टोअर्ड असेल, तर 2000 हा त्याचा बेस ऍड्रेस असेल, म्हणजे त्याचा 0th इलेमेंट म्हणजे त्याचा फर्स्ट इलेमेंट जो आहे, 0th इंडेक्सचा फर्स्ट इलेमेंट जो आहे, तो जर 2000 या मेमरी लोकेशनला स्टोअर्ड असेल, तर एका इलेमेंटला, एका नंबरला किती स्पेस लागते, तर समजा इंटिजर असेल तर 2 बाइट्स लागतात असं आपण गृहीत धरू. आणि 2000 2001 हे दोन मेमरी लोकेशन जर पहिल्या 0th इंडेक्सच्या एका नंबरला, एका इंटिजर नंबरला लागले, तर अर्थातच पुढचा नंबर कुठे येणार आहे, पुढच्या इंडेक्सचा ऍड्रेस काय असणार आहे, अर्थातच 2002. मग त्याच्यापुढे 2004 2006 असं जे आपण मायक्रो प्रोसेसर मध्ये स्टडी केलं होतं, तशाच पद्धतीने इथे आपण लक्षात ठेवू शकतो की ॲरेचे जे इलेमेंट्स आहेत ते कशा पद्धतीने स्टोअर होणार आहेत, तर कॉन्सिक्युटिव्ह मेमरी लोकेशन मध्ये. ओके. आणि त्याच्यामध्ये कोणता डेटा टाईप आहे, त्या ॲरेचा डेटा टाईप कोणता आहे, म्हणजेच त्या ॲरेमध्ये कोणत्या टाईपचे नंबर्स आपण सेव्ह केलेले आहेत, त्याला किती जागा लागते, ह्याच्यावरती डिपेंड त्याला किती मेमरी लोकेशन्स आपल्याला द्यावी लागतील हे अर्थातच ठरत जाईल. जसं इंटिजरला तुम्हाला 2 बाइट्स लागतात, म्हणून तिथे 2 मेमरी लोकेशन एकेका नंबरला लागत जातील. म्हणजे आता सांगितलं असं 2000 2002 2004. त्याच्यानंतर एखाद्याला 4 लागणार असतील, कॅरेक्टर असेल एकच लागणार असेल, तर 2000 ला पहिला नंबर, पहिलं कॅरेक्टर सेव्ह राहील, 2001 ला दुसरं कॅरेक्टर सेव्ह राहील, 2002 ला तिसरं कॅरेक्टर सेव्ह राहील. असं ते कंटिन्युअस म्हणजे कॉन्सिक्युटिव्ह मेमरी लोकेशन्सला सगळे जे इलेमेंट्स आहेत ते स्टोअर होत जातात. ओके. इफ वी नो द बेस ऍड्रेस ऑफ द फर्स्ट इलेमेंट, देन वी कॅन फाइंड द ऍड्रेस ऑफ एनी इलेमेंट ऑफ द ॲरे. अर्थातच आपल्याला जर बेस ऍड्रेस माहिती असेल, देन काय होणार आहे, वी कॅन फाइंड द ऍड्रेस ऑफ एनी इलेमेंट इन द अरे. 2000 हा जर बेस ऍड्रेस मला माहिती असेल, तर माझं तिसरं इलेमेंट कुठे आहे, तर 2 हा त्याचा साईज असेल तर 3 दुणे 6, तिसरा इलेमेंट कुठे मिळणार, 2000 प्लस 6 या ठिकाणी मला मिळणार आहे. ओके. देर इज नो नीड टू कीप ट्रॅक ऑफ ऍड्रेसेस ऑफ अदर इलेमेंट्स. म्हणजे इथे सगळ्या इलेमेंट्सचे ऍड्रेसेस स्टोअर करत बसण्याची आपल्याला मुळीच गरज नाहीये. तर सगळे कॉन्सिक्युटिव्ह मेमरी लोकेशन मध्ये स्टोअर्ड असल्यामुळे फक्त बेस ऍड्रेस तुम्ही ऍक्सेस केलात की आपण पुढचे कोणतेही इलेमेंट्स आहेत ते सहजगत्या काय करू शकतो, इझिली ऍक्सेसिबल असतात. तर आता त्याचा ऍड्रेस कसा कॅल्क्युलेट करायचा बघा. ऍड्रेस ऑफ ए ऑफ आय, आता ए हा जर त्याचा हे असेल तर पुढचं चुकून दुसरा जो इंडेक्स आहे तो चुकून पडलाय, त्याच्यावर मी काट मारलेली आहे. ऍड्रेस ऑफ ए ऑफ आय इज इक्वल टू, आता ए हा ऍड्रेस धरला, सॉरी ए हा ॲरे धरलात, तर कोणत्याही आयथ इलेमेंटचा ऍड्रेस जर मला कॅल्क्युलेट करायचा असेल, ॲरे ए मधल्या कोणत्याही आयथ इलेमेंटचा ऍड्रेस जर मला कॅल्क्युलेट करायचा असेल, तर तो मी कसा कॅल्क्युलेट करणार आहे बघा. ऍड्रेस ऑफ ए ऑफ आय इज इक्वल टू बी. बी म्हणजे काय आहे बघा, बी इज द बेस इलेमेंट दॅट कंटेन्स द ऍड्रेस ऑफ द फर्स्ट इलेमेंट ऑफ द ॲरे. अर्थातच बी बेस ऍड्रेस आहे, त्याचा पहिला ऍड्रेस आहे, किंवा 0th इलेमेंटचा पहिल्या इलेमेंटचा ऍड्रेस आहे, तो आपण देणार. आणि त्याच्यामध्ये कितीने इन्क्रीमेंट करणार म्हणजे मला पुढच्या इलेमेंटचा ऍड्रेस मिळेल, तर आपण इन्क्रीमेंट करणार आहोत डब्ल्यू ब्रॅकेटमध्ये के मायनस एल बी. डब्ल्यू हा काय आहे,
द साईज ऑफ इलेमेंट. जसं म्हटलं असं की इंटिजर स्टोअर करायला 2 बाईट्स लागतात, कॅरेक्टर सेव्ह करायला 1 बाईट लागतो, आणखीन काय फ्लोटला 4 बाईट्स लागत असतील, डबलला आणखीन लागत असतील. तर प्रत्येक डेटा टाईप जो आहे त्याचा जो काही साईज आहे त्या साईज नुसार त्याला तेवढे तेवढे मेमरी लोकेशन्स लागलेत ना. सो तेवढ्या मेमरी लोकेशन्सने पुढे त्याला जावं लागणार आहे. सो त्याचा साईज जो आहे तो आपण त्याला मल्टिप्लाय करून घेतो की किती एलिमेंट्सनी पुढे जायचंय, किती लोकेशन्सनी आपल्याला पुढे जायचंय, म्हणून डब्ल्यू इंटू करतोय. आणि कोणत्या म्हणजे कितव्या इलेमेंटला आपल्याला ऍक्सेस करायचंय, तर के म्हणजे केथ इलेमेंट ऑफ दी अरे आपल्याला हवा आहे. आणि लोअर बाउंड जो आहे म्हणजे 0च पासून मोजताय का तुम्ही, का दुसरा कोणता आहे लोअर बाउंड, त्याचा बेस ऍड्रेस जो आहे तो काय आहे, तर 0 आहे, 1 आहे, का डिलीट करत करत पुढे गेलेले आहात, ह्याच्यासाठी लोअर बाउंड. आता आपल्या केसमध्ये लोअर बाउंड कंपल्सरी काय असणार आहे, 0 असणार आहे, कारण 0th इलेमेंट पासून आपण सगळं स्टोअर करायला सुरुवात केलेली आहे. सो आपला फॉर्म्युला असा झाला की ऍड्रेस ऑफ ए ऑफ आय इज इक्वल टू बी म्हणजे बेस ऍड्रेस प्लस डब्ल्यू इंटू के मायनस एल बी. के म्हणजे कितव्या इलेमेंटचा ऍड्रेस आपण कॅल्क्युलेट करतो आहोत, आणि मायनस एल बी, एल बी म्हणजे लोअर बाउंड. ओके, आता हे एक्झाम्पल एक सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे, सोपं आहे. कन्सिडर दी अबाव मेन्शन एक्झाम्पल ऑफ अरे एम हॅव्हिंग 10 एलिमेंट्स. कॅल्क्युलेट दी ऍड्रेस ऑफ एलिमेंट ऍट इंडेक्स 3. आता सगळे समोर बघताय ना त्या ह्याच्याकडे डायग्रामकडे, तर इथे 2000 पासून काही ठराविक मेमरी लोकेशन्स पर्यंत आपले नंबर स्टोअर केलेत. 0th इंडेक्सचा जो इलेमेंट आहे तो काय आहे 230. फर्स्ट इंडेक्सचा जो इलेमेंट आहे तो आहे 322.12. असं काहीतरी पुढे पुढे वेगवेगळे नंबर स्टोअर केलेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय, तर एम नावाचा 10 इलेमेंट्स असलेला ऍरे आपण गृहीत धरलाय, एक्झाम्पल म्हणून घेतलाय. आणि आता कॅल्क्युलेट द ऍड्रेस ऑफ इलेमेंट ऍट इंडेक्स 3. इंडेक्स 3 ला कोणता इलेमेंट आहे बघा, तर 280.3. त्याचा ऍड्रेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तुम्ही म्हणाल की समोर दिसतोय 2012, कॅल्क्युलेट कशाला करायचा, तर आता आपल्या समोर काही ते नसणार आहे. हे आता जे एक्झाम्पल ड्रॉ करून दिलेलं आहे ते मे बी तुम्हाला फक्त बेस ऍड्रेस दिलेला असेल आणि इलेमेंट दिलेले असतील, आणि अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा ऍड्रेस कॅल्क्युलेट करायचा असू शकतो. सोल्युशन बघा, हिअर लोअर बाउंड इज इक्वल टू 0 म्हणजे सगळ्यात छोटं इलेमेंट, पहिलं इलेमेंट जे आहे ते कुठे स्टोअर्ड आहे, 0thला. सो एलबी आपला आहे, लोअर बाउंड आहे 0. डब्ल्यू, डब्ल्यू म्हणजे आता फ्लोट आहेत ना हे, सो फ्लोटचा साईज काय असतो, 4 बाईट्स असतो. मग जर त्याचा साईज म्हणजे विड्थ त्याची 4 बाईट्स आहे, तर डब्ल्यू इज इक्वल टू 4 घ्यायला हवं. आणि कितव्या इलेमेंटचा ऍड्रेस आपण कॅल्क्युलेट करतोय, तर केथ इलेमेंटचा, म्हणून के इज इक्वल टू कितव्या इलेमेंटचा आपल्याला हवाय, थर्ड इलेमेंटचा, म्हणून के इज इक्वल टू 3. आता तो ऍड्रेस आपण वापरला, ऍड्रेस ऑफ ए ऑफ आय असं इथे म्हणायला पाहिजे, इथे पण चुकून जे पडलंय. पण हा 2 डायमेन्शनल अरे नाहीये, 1 डायमेन्शनल अरेचा आपण कॅल्क्युलेट करतोय. सो तिथे ऍड्रेस ऑफ ए ऑफ आय आणि ते सुद्धा एम ऑफ आय असलं पाहिजे खरं तर, कारण पण त्या अरेचं नाव जे आहे ते एम घेतलेलं आहे. सो ऍड्रेस ऑफ एम ऑफ आय असं मी म्हणते, इज इक्वल टू, आता आपण काय लिहायचं, त्याचा फॉर्म्युला लिहायचा आहे, बी प्लस डब्ल्यू ब्रॅकेटमध्ये के मायनस एल बी. आता सांगा बघून काय आन्सर आलं त्याचं, इज इक्वल टू बी काय आहे, बेस ऍड्रेस. कुठून स्टार्ट झालेला आहे बेस ऍड्रेस, काय आहे बघा 2000. सो 2000 प्लस डब्ल्यू काहीतरी चुकलंय हा इथे, डब्ल्यू म्हणजे 4 आहे ना. हा हा साईज 4 आहे, तो त्यांनी चुकून उलट सुलट केलंय, तिथे 4 बाहेर पाहिजे. काय माहितीये, टेकमॅक्सचं बुक आहे ना, त्याच्यामध्ये चुका असतात भरपूर, त्यामुळे ते आपल्याला सुधारून घ्यायला लागेल. तो बाहेर साईज जो 3 लिहिलेला आहे ना, तो 3 नसून तिथे 4 लिहावं लागणार, कारण डब्ल्यू ब्रॅकेटमध्ये के मायनस एल बी आहे ना. सो 4 ब्रॅकेटमध्ये 3 मायनस 0 के मायनस एल बी. के हा काय आहे 3 आहे, आणि एल बी काय आहे 0 आहे. सो 3 मायनस 0 आन्सर 3 येणार, आणि इंटू बाहेरचा 4 होणार, म्हणजे आन्सर खरं तर तेच येणार 12च येणार, पण त्यांचं ते लिहिताना 3 आणि 4 फक्त इंटरचेंज झालंय, बाकी काही नाही. ठीक आहे, तर 2000 प्लस 12 काय आन्सर आला 2012.
अँड द ऍड्रेस ऑफ इलेमेंट प्रेझेंट ऍट इंडेक्स 3 इज 2012. बघा इथे आहे का 2012? तर बरोबर ते आहे. आता इथे जर तुम्ही नीट लक्ष दिलं, वरती मी केलंय 0th इंडेक्स आहे, त्याचा ऍड्रेस बघा काय आहे, बेस ऍड्रेस आहे 2000. आपल्या फ्लोटचा साईज काय आहे, तर 4. म्हणजे एक नंबर सेव्ह करण्यासाठी मला 4 बाईट्सची गरज लागते आणि एका मेमरी लोकेशनला आपण 1 बाईट स्टोअर करू शकतोय. हे तुम्हाला मायक्रोप्रोसेसर मध्ये मी शिकवलेलं आठवत असेल कदाचित. एका मेमरी लोकेशनला आपण 1 बाईट एवढा डेटा सेव्ह करू शकतोय, बरोबर. पण एक फ्लोट नंबर आहे, एक फ्लोट नंबर स्टोअर करायला तर साईज किती आहे, तर 4 बाईट्स. म्हणजे मला एक मेमरी लोकेशन पुरणार नाहीये एक नंबर सेव्ह करण्यासाठी, बरोबर आहे. म्हणजे मला 4 मेमरी लोकेशनची गरज पडेल, कारण त्याचा साईज आहे 4 बाईट्स. फ्लोटचा साईज आहे 4 बाईट्स. म्हणून मला एक फ्लोट नंबर स्टोअर करण्यासाठी 4 मेमरी लोकेशनची गरज पडतीये. सो पहिला नंबर कुठून कुठपर्यंत येणार, 2000, 2001, 2002 अँड 2003. लाईव्ह बोर्डवर दाखवते हवं तर, मी तुमच्या नजरेसमोर उभं राहील. कारण सगळेच जण काही मी सांगते तशा पद्धतीने ते डोळ्यासमोर उभं करू शकतात असं नाही. वर्गात ते बरं असतं की एवढं काय करत बसायला लागत नाही, पटकन मार्कर हातात घेतलं आणि फळ्यावर दाखवलं. टू 2001, 2002, 2003, 2004, 2005. आता इथे फक्त ना आपण मायक्रोप्रोसेसरला कसं हेक्साडेसिमल नंबर कन्सिडर करायचो ना, तसं आपण इथे करत नाही आहोत. आपण इथे सिम्पल जे आपले डेसिमल नंबर आहेत तेच कन्सिडर करतोय. त्यामुळे 2008, 2009 आणि पुढे ए वगैरे आला नाहीये, 2010 आलेला आहे, एवढं फक्त कन्सिडर करा. आणि मी इतकं जास्त काय तर ड्रॉ करत बसत नाहीये, तुम्हाला कळण्यापुरतं फक्त. आता इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, आणि ते 2011 आहे असं गृहीत धरा. ओके. तर इथे असणार आहे आपला नंबर 1. दिसतंय ना सगळ्यांना? हो मॅम. ओके. नंबर 1 म्हणजे कोणता इलेमेंट, तर याचं नाव आहे एम. त्याचा 0th इलेमेंटचा जो काही 0th इंडेक्सचा जो इलेमेंट आहे तो या ठिकाणी स्टोअर आहे. कुठे, 2000 पासून 2003 पर्यंत. कारण आपला एम हा जो ऍरे आहे त्या एमचा डेटा टाईप काय आहे, एमचा डेटा फ्लोट. टाईप काय आहे, फ्लोट आहे. आणि फ्लोटला किती बाईट्स लागतात, 4 बाईट. 4 बाईट्स. 4 बाईट्स अशी 4 मेमरी लोकेशन्स आपल्याला लागतात. चार मेमरी लोकेशन्स लागली. हे कळतंय काय सांगते ते? येस मॅम. ओके. मग आता हे बघा, इथे असणार आहे नंबर 2, 2004 पासून 2007 पर्यंत. म्हणजेच आता इथे कोणता असणार, एम नावाच्या ऍरे मधला कोणता इंडेक्स, एम ऑफ काय येणार, एम ऑफ 1. 1. तसं इथे एम ऑफ 2. आता इथे 2011 येईल, तिथपर्यंत नंबर 3 म्हणजे एम ऑफ 2 असेल. आणि मग पुढे 2012 येईल, तिथे नंबर 4 म्हणजेच एम ऑफ 3, जे आपण आता ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो आहोत. ओके. आता हे कळलं असेल तर मी आता
लाईव्ह बोर्डचं प्रेझेंटेशन थांबवते आणि पुन्हा आपला पुस्तक जे आहे नोट्स आहेत त्या ओपन करते. ओके, आता इथे बघितलं तर परत तुम्हाला लक्षात येईल M0 2000 ला सेव्ह आहे. 2001, 2, 3 एवढं सगळी जागा त्या एकाच 0th इंडेक्सच्याच नंबरने व्यापलेली आहे. आणि 2004 पासून दुसरा नंबर म्हणजे 1 इंडेक्सचा नंबर सेव्ह आहे. 2008 पासून 2 इंडेक्सचा नंबर सेव्ह आहे. आणि थर्ड इंडेक्स 3 असलेला जो काही नंबर आहे त्याचा ऍड्रेस कुठून चालू झालाय तर त्याचा ऍड्रेस आहे 2012, जो की आपण आता कॅल्क्युलेट सुद्धा केला. आणि कॅल्क्युलेट करताना जो फॉर्म्युला वापरला तो डोक्यात फिक्स करा. ऍड्रेस ऑफ एम ऑफ आय, तिथे ए ऑफ आय जे झालंय ते चुकून पडलंय, ते आपल्याला खोडून चेंज करावं लागेल. एम ऑफ आय इज इक्वल टू बी प्लस डब्ल्यू ब्रॅकेटमध्ये के मायनस एल बी. ओके, अशा पद्धतीने आपण त्याचा ऍड्रेस कॅल्क्युलेट केला. देन दुसरं एक्झाम्पल दिलंय, सोपं आहे. सपोज ॲरे ए हॅज बेस ऍड्रेस 1500. Each element of array take 2 memory cells and array starting index is 11. आता इथे नीट लक्षात घ्या की array starting index is 11 दिलेला आहे, म्हणजे लोअर बाउंड काय आहे तर 11 असं दिलेलं आहे. Calculate the address of the element at index 25 in the array. Calculate the address of element कसलं at index 25. मग आता आपला जो फॉर्म्युला आहे त्यातल्या सगळ्या गोष्टी गिव्हन ज्या आहेत त्या लिहून घ्यायच्या. आपल्याकडे बेस ऍड्रेस म्हणजे बी दिलेला आहे. सो बेस ऑफ ए असं त्याने लिहिलंय, म्हणजे कॅपिटल बी इज इक्वल टू 1500. त्यानंतर कुठून आपला इंडेक्स चालू होत आहेत तर 11 पासून, म्हणजे लोअर बाउंड आहे तो 11 असं दिलेला आहे. त्यानंतर एका इच इलेमेंट ऑफ ॲरे टेक 2 मेमरी सेल्स. एका ॲरेच्या इलेमेंटला 2 मेमरी लोकेशनची गरज पडते, 2 मेमरी सेल्स तो ऑक्युपाय करतोय. ह्याचा अर्थ त्याचा साईज काय झाला, त्याची विड्थ काय झाली तर 2 झाली, म्हणून W इज इक्वल टू 2. आणि के म्हणजे कितवा इंडेक्स तर 25, म्हणून के इज इक्वल टू 25. बाय अप्लाइंग फॉर्म्युला ऍड्रेस ऑफ ए ऑफ आय, पुन्हा इथेही चुकलंय, ऍड्रेस ऑफ ए ऑफ आय इज इक्वल टू बी प्लस डब्ल्यू ब्रॅकेटमध्ये के मायनस एल बी. फॉर्म्युला लिहिला, त्यात सगळ्या गिव्हन व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पुटअप केल्या. 1500 प्लस 2 ब्रॅकेटमध्ये 25 मायनस 11 म्हणजेच के मायनस एल बी इज इक्वल टू 1500 प्लस त्याचा आन्सर आला 28. कारण 25 मायनस 11 काय आलं 14, आणि 14 इंटू 2 28 इज इक्वल टू 1528 असं त्याचं आन्सर आलेला आहे. इंडेक्स 25चा जो आहे, इंडेक्स 25 जो आहे त्याचा ऍड्रेस आला 1528. ठीक आहे. पुढचं आता आपण काय बघायला सुरुवात करतोय तर मेमरी रिप्रेझेंटेशनचं जसं बघितलं, आता आपण त्या 1 डायमेन्शनल ॲरेवरची ऑपरेशन्स बघायला सुरुवात करायचे की जे तुम्ही प्रॅक्टिकल म्हणून परफॉर्म केलेलं आहे. There are various operations associated with array data structure. Some of these operations for linear array is given below: traversing, insertion, deletion, searching, sorting, and merging of arrays. These are various operations associated with array data structure is explained in next section. Okay. Traversing an array. आता त्यातलं पहिलं आणि बेसिक ऑपरेशन ट्रॅव्हर्सिंग. ट्रॅव्हर्सिंग म्हणजे काय आहे तर प्रत्येक इलेमेंट ऍटलिस्ट एकदा तरी व्हिजिट झालं पाहिजे. ट्रॅव्हर्सिंग मीन्स व्हिजिटिंग इलेमेंट्स. नाउ इफ वी वॉन्ट टू प्रिंट each element of an array, then we need traversing to visit each element and print the element one by one. आता प्रत्येक इलेमेंट ऍटलिस्ट एकदा तरी व्हिजिट करायचंय, म्हणजेच आपल्याला ते युजरला दाखवणार कसं, म्हणून आपण काय करतो ते प्रिंट करतो. म्हणजे त्या इलेमेंटला तुम्ही पोहोचलात, ते ऍक्सेस केलं की ते युजरला कळायला हवं की मी ते ऍक्सेस करू शकलोय, म्हणून आपण फक्त ते काय करतो त्याचं प्रूफ म्हणून ते प्रिंट करतो. किंवा उलट म्हणू शकता तुम्ही की प्रिंटिंग करत असताना प्रत्येक इलेमेंट आपल्याला एकदा तरी ऍक्सेस करावंच लागतं. सो फॉर ट्रॅव्हर्सिंग an array we are printing all the elements in the array. सो आपण काय केलं, कन्सिडर अन एक्झाम्पल, एक 5 साईज असलेला 5 इलेमेंट्स असलेला एक ॲरे घेतलाय.
0 1 2 3 4 असे इंडेक्स आहेत. 4 10 12 15 आणि 19 असे त्याचे काहीतरी कंटेंट्स आहेत. सो आता अल्गोरिदम फॉर ट्रॅव्हर्सिंग एन ॲरे. स्टेप 1 काय आहे? स्टार्ट, रिपीट फ्रॉम लोअर बाउंड टू अप्पर बाउंड. आता जेव्हा आपल्याला हा पूर्ण ॲरे करायचा ना, प्रिंट करायचा ना, म्हणजे 0th इलेमेंट पासून 0th इंडेक्स पासून 4th इंडेक्स पर्यंत सगळे इलेमेंट्स आपल्याला प्रिंट केले पाहिजेत. सो सेम प्रोसिजर प्रिंट करण्याची किंवा तो ऍक्सेस करण्याची आणि मग प्रिंट करण्याची कुठपासून कुठपर्यंत रिपीट करत गेली पाहिजे. तर जी प्रोसिजर मी 0th इंडेक्स साठी करेन तीच प्रोसिजर फर्स्ट साठी, तीच प्रोसिजर सेकंड साठी, असं अप टू कुठपर्यंत करणार आहे? तर 4 इंडेक्स पर्यंत मी करणार आहे. सो आपण कसा लिहिलाय? फॉर आय इज इक्वल टू एल बी टू यू बी, लोअर बाउंड टू अप्पर बाउंड, म्हणजेच आपल्या बाबतीमध्ये 0 to 4. देन स्टेप 3 आहे प्रिंट इलेमेंट आणि प्रिंट ए ऑफ आय. तो जो काही ॲरेचं ते ith इलेमेंट आहे ते फक्त प्रिंट करा आणि एंड करा. एवढाच जो काही आपला फॉर लूप असणार आहे. आता इथे डायरेक्टली रिपीट आणि प्रिंट एवढं तुम्हाला दिसतंय आणि एंड झालाय. म्हणजे एवढाच जो काही फॉर लूप आहे तो तुमचा ट्रॅव्हर्सिंग साठी गरजेचा आहे. सो एकदम सोपं आहे. जर प्रोग्राम दिलेला आहे, पण प्रोग्राम म्हटल्यानंतर आपल्याला फक्त तेवढंच लिहून चालत नाही. सो मेन फंक्शन लिहावं लागतं. मेन फंक्शन मध्ये ॲरे इलेमेंट्स इनपुट पण करून घ्यावी लागतील तुम्हाला, आणि इनपुट करून घेतली तर ती इलेमेंट्स तुम्ही काय करणार? ट्रॅव्हर्स करणार आहात ना. तो ॲरे पहिल्यांदा तुम्हाला क्रिएट करावा लागेल. क्रिएट करण्यासाठी च्या रेग्युलर काय म्हणूया आपण सिंटॅक्स नुसार तुम्हाला तो कंपल्सरी डिक्लेअर करावा लागेल. मग तो डिफाईन करावा लागेल. आता डिफाईन करतो म्हणजे वेगळं काय करतो रे? तर काही नाही, युजर कडनं त्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यूज इनपुट करून घेणं आणि त्या तिथे ॲरे मध्ये स्टोअर करणं. म्हणजेच काय आहे? तर ॲरेची डेफिनिशन लिहिणं. ओके, डेफिनिशन म्हणजे असं काही फार वेगळं करायचं नसतं. त्यात कंटेंट प्रोव्हाइड करणं म्हणजे त्याची डेफिनिशन लिहिणं असतं. सो आता आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे. कशासाठी? राईट अ प्रोग्राम टू एंटर इलेमेंट इन अन ॲरे अँड प्रिंट दी इलेमेंट्स. तर तुमच्या दृष्टीने अगदीच सोपं आहे, कारण सगळं तुमचं झालेलं आहे. सो हॅश इन्क्लूड, इथे तर सीचा सिम्पल प्रोग्राम दिलाय. थोडेफार सिंटॅक्टिकल चेंजेस आपल्याला डेव्हसीपीपी मध्ये करताना वगैरे करायला लागले असतील. पण इथे आपण आता एक हेडर फाईल घेतलीये, मेन फंक्शन फक्त एक घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपला प्रोग्राम संपलाय. काय काय केलंय बरं मेन फंक्शनने? तर ARR नावाचा, आता तुम्ही त्या ह्याच्याकडे बघताय, त्या प्रोग्रामकडे बघताय, त्यामुळे मी डायरेक्टली एक्सप्लेन करू शकते. ओके, इंट ARR ऑफ 6. ARR नावाचा एक 6 साईज असलेला, म्हणजे 6 इलेमेंट्स राहू शकतील असा एक इंटिजर साईजचा मी ॲरे डिक्लेअर केला. त्यानंतर आय म्हणून एक व्हेरिएबल घेतलं. आता जनरली ॲरे म्हटला की आपल्याला एकतरी काउंटर जो आहे तो घ्यावाच लागतो, काउंटर व्हेरिएबल घ्यावंच लागतं. सो जनरली आपण ते IJKLM असे घेत जातो, पुढचे पुढचे, आणखीन लागले की पुढचे पुढचे वापरत जातो. त्यामुळे आय आपल्याला बाय डिफॉल्ट लागतोच लागतो ॲरेच्या कोणत्याही प्रोग्राम मध्ये ऍज अ काउंटर व्हेरिएबल म्हणून. सो आता प्रिंट एफ केलं. काय प्रिंट एफ केलं? तर युजरला सांगायला हवं ना की एंटर दी ॲरे इलेमेंट्स, ते सांगितलं. मग आता फॉर लूप लागणार आपल्याला, कारण ते ॲरे इलेमेंट्स आपल्याला 0 पासून 5 पर्यंत, आता 6 साईजचा ॲरे आहे म्हटल्यावर 0 पासून इंडेक्स कुठपर्यंत जाणार? 5 पर्यंत. तो 0 पासून 5 पर्यंत जो मला लूप करून देईल असा एक फॉर लूप वापरावा लागेल. त्याच्यात मी आय हे व्हेरिएबल वापरेन आणि त्यात मी काय करेन? फक्त इलेमेंट्स एंटर करून घेईन. सो फॉर लूप मध्ये काय केलंय? आय इज इक्वल टू 0, आय लेस दॅन 6, आय प्लस प्लस, स्कॅनएफ ब्रॅकेटमध्ये %d, काय एंटर करून घेतलंय? तर एम्परसँड ARR ऑफ आय, ith इलेमेंट प्रत्येक एंटर करून घेतलंय, इनपुट करून घेतलंय. आता इनपुट तर करून झालं. त्या फॉर लूप मध्ये फिरता फिरता 0 पासून आय लेस दॅन 6 घेतलंय. या आय लेस दॅन 6च्या ऐवजी तुम्ही आय लेस दॅन ऑर इक्वल टू 5 अशी जरी कंडिशन वापरली तरीही चालू शकतं. ही कंडिशन आपण कशी देतो त्याच्यावर डिपेंड आहे. ओके, तर आता तिथे आय लेस दॅन 6 ही कंडिशन त्यांनी वापरली आहे. 0 to 5 पर्यंत प्रत्येक इंडेक्स मध्ये, म्हणजे ARR ऑफ 0, ARR ऑफ 1, ARR ऑफ 2, ARR ऑफ 3, ARR ऑफ 4 आणि ARR ऑफ 5 या प्रत्येक ठिकाणी एक एक नंबर त्या स्कॅनएफने इनपुट करून घेतला, युजरने टाकत गेला, तसा त्या ठिकाणी स्टोअर करत गेला आणि मग तो या फॉर लूप मधनं बाहेर पडला आणि दुसऱ्या फॉर लूप मध्ये त्याने एंटर केलेला आहे. सो पुढचा फॉर लूप बघा. फॉर आय इज इक्वल टू 0, आय लेस दॅन 6, आय प्लस प्लस. आता वरती जसा वापरलाय तसाच सेम आपण इथे वापरूया, कारण एंटर करून घेतलेलं प्रत्येक इलेमेंट ॲरे मध्ये जाऊन
स्टोअर झालेला आहे, आपला अरे क्रिएट झालेला आहे व्यवस्थित आणि डिफाईन सुद्धा झालेला आहे. युजरला विचारून आपण त्याच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स टाकू हे युजरला विचारून आपण त्याच्यात डिफाईन करून घेतलंय. आणि आता आपल्याला तो ट्रॅव्हर्स करायचा आहे. ट्रॅव्हर्स करायचा आहे म्हणजेच प्रत्येक एलिमेंट एकदा व्हिजिट करायचं आहे आणि व्हिजिट केलेलं प्रत्येक एलिमेंट आपण एकदा प्रिंट करून ते फक्त दाखवतो आहोत. सो त्या फॉर लूपमध्ये खालच्या फक्त एक प्रिंटएफ लिहिलेला आहे, ज्याच्यामध्ये द पर्सेंट डिथ इलेमेंट ऑफ द अरे इज पर्सेंट डिथ. म्हणजे कितवं इलेमेंट ऑफ अरे इज, तर ते आय पण प्रिंट करतोय आपण. 0th इलेमेंट ऑफ अरे इज फर्स्ट इलेमेंट, म्हणजे वनथ इंडेक्स, वनथ इलेमेंट ऑफ अरे इज सेकंड इलेमेंट ऑफ अरे इज, असं तिथे येत जाणार आहे. आणि शेवटी आपण नेहमीसारखं गेट ch, बाकी CLR SCR वगैरे तुम्ही वरती वापरता असं वापरू शकता. आणि त्याचा आउटपुट तुम्हाला फक्त त्या अरेचे एलिमेंट तुम्ही जे काही प्रिंट केलेले आहेत त्या पद्धतीने येऊ शकेल. ओके, आता ऍक्च्युली आपलं थांबायची वेळ झाली आहे, पण आपण एक काम करूया. हा जो प्रोग्राम आहे तो तुमच्या समोर आहे. सो ह्याचं आउटपुट तुम्ही मला चॅटबॉक्स मध्ये पटकन टाईप करून दाखवायचं. चॅटबॉक्स मध्ये गेलीये मी. तुम्ही तो प्रोग्राम बघायचा आणि त्याचं आउटपुट कसं येईल चॅटबॉक्स मध्ये टाईप करायचं. केलीत का सुरुवात? मी तोपर्यंत हो तुमचा मॅम. अटेंडन्स घेऊन टाकते. सुयोग आलाय. एंटर द एलिमेंट्स 1 2 3 4 5 टाकले. द फर्स्ट, नाही 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 नाही, सुयोग एक छोटीशी चूक आहे. अवंतिकाने करेक्ट लिहिलंय बघ. सांगू शकशील सुयोग अनम्यूट करून काय तुझं चुकलंय? छोटीशी चूक आहे, अगदी बारीक, पण ती हा, महत्वाची मी चूक 0 आहे. पासून स्टार्ट करायच्या ऐवजी 1 पासून स्टार्ट केला. बरोबर. आणि अजून एक काय चुकलंय? हा 6 साईजचा अरे आहे ना. हा, येस मॅम. हा, तू 5 साईजचा घेतलास. म्हणजे तुझं प्रोग्राम व्यवस्थित वाचलास, पण आउटपुट थोडंफार चुकलं. अगदी तू आपला जो कर्सर आहे तो त्या ठिकाणी नेऊन हे केलं नाहीस. त्यामुळे प्रोग्राम ट्रेस करत असताना कधीही लक्षात ठेवा की आपण कर्सर आहोत, इकडे तिकडे बघायचं नाही. कारण तिथे सुद्धा अशीच पद्धत असते की कर्सर जो आहे ना, म्हणजे एक एक स्टेटमेंट तो बघत जातो, ऍट अ टाइम सगळ्या प्रोग्रामकडे बघत नाही. तर व्हॉइड मेन इथे बघायचं, पुढे इंट ARR6 आय, मी पुढचं स्टेटमेंट बघू शकत नाही. अशा पद्धतीने ते एक एक स्टेटमेंट आहे ते ग्रास्प करत जायचं आणि मग हा आता इथे हे घडेल, आता इथे हे घडेल. अशा पद्धतीने तुम्ही ट्रेस केला प्रोग्राम तर कधीही तुमच्या प्रोग्राम ट्रेसिंग मध्ये चुका होणार नाहीत. आणि जर तुम्ही असा म्हणजे लिहिलेल्या प्रोग्रामवरनं आउटपुट काढू शकलात तर उलट जायला मग केव्हाही तुम्हाला सोपं आहे.
आउटपुट सांगितलेलं असतं की असं असं यायला हवंय आणि त्या पद्धतीने उलटा प्रोग्राम तुम्ही लिहायला एबल होता. कारण तुम्हाला कळायला लागतं की हे असं केल्यावर अमुक अमुक आउटपुट येतं, तर अमुक अमुक आउटपुट येण्यासाठी मी काय काय स्टेटमेंट लिहिली पाहिजेत. हे ऑटोमॅटिक रिव्हर्स इंजिनिअरिंग आपल्या डोक्यामध्ये रिव्हर्स थिंकिंग जे आहे ते चालू व्हायला लागतं आणि मग आपल्याला प्रोग्रामिंग चांगलं जमायला लागतं. ओके, फार लोकांनी उत्तरं दिली नाहीयेत. ऐश्वर्या बरोबर आहे. अवंतिकाचं बरोबर आहे. ऐश्वर्याचं जास्त परफेक्ट आहे कारण एंटर दी ॲरे इलेमेंट पासून तिने सगळं व्यवस्थित टाकलंय. सुमित बरोबर आहे. ठीक आहे, पण आपण थांबूया कारण 2:45 झालेत आणि मला पुढचं लेक्चर आहे. ओके, आधी मी स्टॉप रेकॉर्डिंग करते.